ब्रह्मचारी शिखध्वजा. पहिली पत्नी सांगितली इला, जी इंद्रदेवाची पुत्री होती. दुसरी सांगितली विल्ली आणि तिसरी सांगितली देवसेना. एकदा इला नावाची जी मुलगी होती, भगवान इंद्रदेवाच्या दरबारामध्ये काम करत असताना भगवान कार्तिकेयला तिने पाहिलं आणि म्हणून तिने भगवान कार्तिकेयची उपासना करायला सुरुवात केली. भगवान कार्तिकेयाने सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे जशी वडिलांनी पार्वतीची परीक्षा घेतली होती तशी त्यांनी आपल्या पत्नीची म्हणजे इलेची खूप परीक्षा पाहिली. इंद्रदेवाने आपल्या मुलीचा हात कार्तिक स्वामीच्या हातामध्ये दिला. दुसरी सांगितली वेल्ली. वेल्ली म्हणजे बटाट्याची वेल. ही एका भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी होती. इलाची अजून एक कथा सांगितली जाते की एकदा इला आणि कार्तिकाचं लग्न व्हावं म्हणून गणपतीने हत्तीचं रूप धारण केलं. इला वनामध्ये फिरत होते आणि कार्तिक स्वामी त्यावेळेला शिकार करण्यासाठी गेलेले होते. तो हत्ती त्या मुलीच्या मागे लागला आणि शिकार करत असताना कार्तिकाने त्या मुलीला वाचवलं आणि त्या दोघांची भेट घालून दिली, म्हणून त्यांचा विवाह झाला अशी कथा सांगितली जाते. आणि त्याच्यासाठी भगवान गणेश कारणीभूत आहे. वेल्लीची कथा सांगितली. जो बटाट्याचा वेल आहे, गोड बटाटा म्हणतो आपण त्याला, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला रताळ म्हणतो, त्याला केरळ आदी भागामध्ये गोड बटाटा म्हणतो. त्या रताळ्याची जी वेल आहे, ही वेल सुद्धा भगवान कार्तिकेयची पत्नी मानली जाते, वेल्ली. म्हणून भगवान कार्तिकेयला रताळ्याचा नैवेद्य दाखवतात. रताळे भाजून त्याच्यामध्ये गुळ घालून त्याचा नैवेद्य होतो. आपल्याकडे सुद्धा आपण कार्तिकेयला काटा उद्या महाशिवरात्री आली की त्याच्यावरच जोर असतो आपल्या. आणि सगळ्यात शेवटी सांगितली पत्नी देवसेना. ही ब्रह्मदेवाची मुलगी होती. ब्रह्मदेवाच्या मनापासून जी मुलगी जन्माला आली तिचं नाव होतं देवसेना. आणि या देवसेनेचा विवाह भगवान कार्तिकेयशी करून दिला. अशा 3 पत्नी 6 पुत्र ज्याला झाले त्यांचं नाव आहे कार्तिक भगवान. तरी आपण त्यांना ब्रह्मचारी मानतो. स्त्रिया त्यांचं दर्शन घेत नाही. दक्षिण भारतामध्ये स्त्रिया त्यांचं दर्शन घेत नाहीत आणि उत्तर भारतामध्ये मात्र प्रत्येक मंदिरात त्याला पाणी घातल्याशिवाय त्यांचं पूजन होत नाही. दोन्ही काळानुसार जागेनुसार त्याचा भेद जरी असला तरी त्याच्या कथा वेगवेगळ्या मानल्या जातात. भगवान गणेशाची कथा सांगितली. भगवान गणेश लहानपणापासून खूप खोड्या करायचे. मोठे झाल्यानंतर लग्न करायचं ठरवलं आणि त्यांनी 5 लग्न केले. आम्हाला 2 बायका माहित आहेत, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी नावाची जी पत्नी होती, विश्वकर्माचा मुलगा विश्वरूप आणि त्याला झालेल्या 2 मुली रिद्धी आणि सिद्धी. या दोघीला दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला. भगवान गणेशाला नेलं, दोघे जणी समोर बसवल्या. त्यावेळेला त्यांना गणेशाला विचारलं पार्वतीने, या दोघींची कुठली आवडली? गणपती म्हणला दोन्हीच्या दोन्ही आवडल्या. आई म्हणली तुला आणि कार्तिक. म्हणला अजिबात त्याचं नाव नाही करायचं, या दोघी बरोबर मीच लग्न करणार. ज्ञान ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रिद्धी असते. आणि त्या मनुष्याला एकूण 16 प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होतात. 2 श्रवण, 2 दर्शन. म्हणून अशा काही कथा सांगितल्या. जसं काही लोक म्हणतात महादेवाचा 3रा डोळा म्हणजे ज्ञान आहे, महादेवाचा 3रा डोळा म्हणजे क्रोध आहे. महादेवाचा 3रा डोळा क्रोध नाहीये. तर भक्तातला भेदपणा नष्ट करून त्या भक्ताला सुभक्त बनवण्याचं जे कार्य आहे, जे ज्ञान आहे, जे भक्ताने दिलेलं डोळा आहे, ते म्हणजे भगवान शिवाचा 3रा नेत्र आहे. मी काल त्या दिवशी कथा सांगितलं की महादेवाला 2च डोळे होते. 3रा डोळा भक्तांनी म्हणजे भगवान विष्णूने दिलेला. आणि त्याच्या बदल्यामध्ये भगवान श्रीकृष्ण विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली होती. शिवस्य हृदय विष्णु, विष्णुस्य हृदय शिवाः. त्या भोलेनाथाच्या पवित्र कथा सांगितल्या जातात. भगवान गणेशाच्या आपल्याला कथा श्रवण करायच्या, एकदा प्रेमाने संकीर्तन करूया. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा.
डोक्यावरनं पाप खाली पडेल आणि थोडेसे पाय हलवले तर शरीराने केलेलं पाप निघून जाईल म्हणून थोडंसं प्रेमाने जय हो भगवान शिवाचं वर्णन करतात. चिंतियात को मनुजा भ्रांतियात को शरीर जल जीवनु स्तन का शरीर जल जीवनु स्तन का शिवर नावधान चिंतियात को मनुजा भ्रांतियात को